मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानं टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे। तर वाहतूक सुरू असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे। नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल डिझेल टँकर चालक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। तर सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता। मात्र पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानं टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे। तर वाहतूक सुरू केली असली तरी कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे। नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता। प्रत्येक अपघातामध्ये केवळ वाहन चालकांना दोषी ठरवलं जातं। अनेक वेळा चूक समोरच्याची असते, मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही। चालकांना केवळ 10 ते 15 हजार पगार असतो। अशा परिस्थितीत लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा, असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।